तुम्ही सर्वप्रथम गुगलवर RTE ॲडमिशन असे सर्च करावे. त्यानंतर सर्वात पहिली जी वेबसाईट खुलेल त्याच्यावर ओपन करायची आहे ती वेबसाईट आपल्याला. त्यानंतर थोडं खाली स्क्रॉल केल्यावर इथे एक ऑप्शन दिसत आहे, ॲप्लिकेशन वाईज डिटेल, अर्जाची स्थिती. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे क्लिक केले की आपला आय डी जो आपण जनरेट केलेला आहे, जो आपल्याला नंबर आलेला आहे म्हणजे तो दिसेल. तो सुरू होतो 26 आहे, त्यापासून सुरू झालेला नंबर आहे तो टाकावा लागेल आणि गो करावं लागेल. इथं गो केल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती दाखवेल. पण इथे दाखवत आहे दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल. तर घाबरण्याची काहीच कारण नाही आहे. म्हणजे सध्या हे अपडेट झालेलं नाही आहे. जी वेबसाईट आहे ही, तर या वेबसाईटवर अपडेट झालेलं नाही आहे. ते अपडेट 9 तारखेपर्यंत होईल. त्यामुळे आपल्याला लवकरच याचे अपडेट मिळतील. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुमचा अर्ज निवडला गेला नाही. आणखीन कोणाचंच निवडलं झालेली नाही आहे. 9 तारखेपर्यंत ही निवड होईल. म्हणजे हा जो मेसेज दाखवत आहे तो प्रत्येकालाच दाखवत आहे, दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल. त्यामुळे पालकवर्गाने घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही आहे. सिलेक्शन होताच तुम्हाला मेसेज येईल किंवा मेसेज जरी नाही आला तरी तुम्हाला या साईटवर दाखवण्यात येईल. ॲप्लिकेशन बघण्यासाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करू शकता. त्यानंतर इथं तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावं लागेल तुम्हाला आणि हा कॅप्चा टाकावा लागेल. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर वेबसाईट लगेच ओपन होईल. बघा थोडा टाईम लागत आहे. ओपन झाल्यानंतर इथे ॲडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करावं लागेल. तर इथं आपलं ॲडमिट कार्ड येऊन जाईल. जर सिलेक्ट झालेलं असेल तर इथं स्टेटस दाखवत ॲडमिट कार्ड इथं सर्व दाखवले जाईल, डिटेल दाखवली जाईल, कोणची शाळा आहे, ॲड्रेस वगैरे सर्व दाखवले जाईल.